तर संजय शिरसाटांचं प्रकरण चर्चेत असतानाच एकनाथ शिंदेंच्या पक्षातले आणखीन एक मंत्री गोत्यात आलेत। मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता झाल्याचा आरोप होतोय। अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच असल्याचाही आरोप आहे। राज्यभरातील 6 विभागात बदल्यांमध्ये कोट्यवधींचा गेम झाला अशी टीका होतीये। जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंधारण या पदावरती कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना नियमांना फाटा देण्यात आला असाही आरोप हा सध्या राजकीय वर्तुळात होतोय। त्यामुळे शिरसाटांचं प्रकरण ताजं असतानाच राठोड यांच्या संदर्भातलंही हे महत्त्वाचं प्रकरण समोर येतंय। मंत्री संजय राठोड यांच्या खात्यात बदल्यांमध्ये अनियमितता झाली असं म्हटलं जात आहे। आणि या संदर्भात अंबराज दानवे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात। कित्येक जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर या खात्यातल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कुठं राहायचं स्पष्ट अभिप्राय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादाने घेतलं गेलेलं आहे। त्यांच्या खात्याचे तब्बल 903 वर्क ऑर्डर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे। बाकीच्या खात्याच्या का नाही केल्या याचा अर्थ काहीतरी त्याच्यात गौरभंगाल आहे आणि मला वाटतं त्या खात्यामध्ये असंच काम चालू आहे, त्या सुधारण्याची आवश्यकता। फक्त एकट्या संजय राठोड यांच्या नाही, सगळ्याच खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांची चलती आहे। कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतात आणि मंत्री काम करतात।